जे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. तरंग चौथा परिच्छेद 17 क्रमांकाचा. त्यामध्ये केवळ रज्जू सर्पास अधिष्ठान न मानता रज्जू विशिष्ट चैतन्य अधिष्ठान मानेल तर विशेषण जो रज्जू त्यास केव्हाही अधिष्ठानत्व संभवत नाही. हा थोडासा भाग आपल्याला बघायचा बाकी होता, तो पाहून मग पुढचा क्रमप्राप्त विचार आपण करू. चालू विचार अनिर्वचनीय ख्यातीचा चालू आहे. असत ख्याती आत्मख्याती दोन प्रकारची, अन्यथा ख्याती सत्ख्याती आपला अख्याती आणि सत्ख्याती हे चारही मत खंडित आहे आणि अनिर्वचनीय ख्याती हीच मत सर्वांना स्वीकारणीय आहे. त्या अनिर्वचनीय ख्यातीमध्ये 15व्या क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये शेवटी सांगितलं का जो पदार्थ अविद्येचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त असतो तो पदार्थ मिथ्या असतो. शिष्याने सांगितलं का गुरुदेव परिणाम आणि विवर्त या शब्दाची शब्दशक्तीच कळाली नाही, आणि शब्दशक्ती जर कळाली नाही तर मग अर्थबोध होत नाही. तर त्याकरता परिणाम म्हणजे काय आणि विवर्त म्हणजे काय ते पहिले आपण सांगा. तर गुरुदेवाने सांगितलं काही नाही, उपादानाच्या समान स्वभावानं असतो त्याला परिणाम असं म्हणतात, आणि अधिष्ठानाहून विपरीत स्वभावानं असतो त्याला विवर्त असं म्हणतात, कारण अन्यथरूप दोन्ही लक्षणामध्ये समान आहे. मग दृष्टांतामध्ये उपादानाच्या समान स्वभावानं काय, तर मृत्तिका उपादान आहे आणि घट परिणाम आहे, दूध उपादान आहे आणि ते दही परिणाम आहे. आणि मग तसं सिद्धांतामध्ये पाहिलं तर अविद्या किंवा माया उपादान आहे आणि अहंकारादी बंध किंवा जगत त्याचा परिणाम आहे. पण मग आता समान स्वभाव काय या दाष्टांतामध्ये, तर त्या मृत्तिका आणि घटामध्ये समान स्वभाव आहे, पृथ्वीत्व आणि व्यावहारिकत्व, आणि अन्यात रूप आहे जे मृत्तिकेचं आहे ते घटाचं नाही. त्याचप्रमाणे दूधदह्यामध्ये पाहिलं तर समान स्वभाव आहे, श्वेतता आणि व्यावहारिकत्व, आणि अन्यात रूप काय तर मधुरत्व आम्लत्व किंवा घनत्व आणि द्रवत्व. आणि सिद्धांतामध्ये समान स्वभाव काय तर अविद्या किंवा माया यांना सत असत सतना हे सतना असत होय, विचाराचे नाम किरणच आहे, ऐशियाची परी आहे अनादिजे माऊली ज्ञानोबर आहे. भगवती ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये बोलतात. या मायेला अविद्येला सत म्हणावं तर ते सत म्हणता येत नाही कारण बाद होतो, असत म्हणावं तर तेही म्हणता येत नाही प्रतीत येते कार्यरूपाने, पण सदसदही म्हणता येत नाही, दोन विरोधी धर्म एका अधिकरणामध्ये एका वेळेला राहत नाही. मग काय आहे, उपादान रूप माया अविद्या सदसद विलक्षण अनिर्वचनीय आहे, आणि त्याचा परिणाम अहंकारादिबंध जगतसुद्धा काय आहे सदसद विलक्षण अनिर्वचनीय आहे. असा झाला परिणामाचा विचार. नंतर विवर्ताचा विचार करत असताना अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान त्याला विवर्त असं म्हणतात. मग अधिष्ठान कशाला म्हणतात तर ज्यावर खोटा पदार्थ भासतो त्यास अधिष्ठान असे म्हणतात. मग दृष्टांतामध्ये अधिष्ठान कोण स्थाणू आणि त्याचा विवर्त कोण पुरुष, आणि यांच्यामध्ये विपरीत स्वभाव काय तर अधिष्ठान असणाऱ्या स्थाणूमध्ये व्यावहारिक सत्ता आहे आणि त्यावर भासलेल्या पुरुषामध्ये प्रातिभाषिक सत्ता आहे. हा त्यांच्यातला झाला विपरीत स्वभाव. आणि अन्यत रूप काय, अधिष्ठान स्थाणू अचल आहे, पुरुष चल आहे. अधिष्ठान स्थाणू निरावयव आहे, पुरुष सावयव आहे. अधिष्ठान असणारा स्थाणू जड आहे, पुरुष चेतन आहे. हा त्यांच्यातला काय झाला अन्यथा रूप. मग सिद्धांतामध्ये अधिष्ठान कोण ब्रह्मचैतन्य किंवा कुटस्थ चैतन्य व्यष्टी समष्टी भेदाने, आणि आरोप्य कोण आपलं विवर्त कोण अहंकारादी बंध आणि दिसणारं हे जगत, हे विवर्त आहे. मग यांच्यातला विपरीत स्वभाव काय तर अधिष्ठान कुटस्थ किंवा ब्रह्मचैतन्याची सत्ता आहे पारमार्थिक, आणि त्या ठिकाणी प्रतीतील येणारा अहंकारादी बंध किंवा जगत याची सत्ता आहे व्यावहारिक किंवा प्रातिभाषिक. तर हे त्याच्यातला काय झाला विपरीत स्वभाव. आणि अन्यथा रूप काय, अधिष्ठान कुटस्थ आणि ब्रह्म नाही दिसलं तरी आहेच आहे, आणि अहंकारादी बंध आणि जगत दिसलं तरी नाहीच आहे. कारण नसताना दिसेल कसं आणि असून दिसणार नाही कसं, असं जर म्हणाल तर नसताना जसं रज्जूवरचा सर्प, शुक्तीवरच्या रजस, स्थानवरचा पुरुष हे गोष्टी नाहीत पण दिसतात, या गोष्टी नाहीत पण दिसतात, तसं जगत आणि अहंकारादी बंध नाही पण दिसतं. आणि आहेत पण दिसत कसं नाही असं म्हणाल तर जसं की दुधातलं तूप आहे पण ते दिसत नाही, काष्टामध्ये अग्नी आहे पण तो दिसत नाही,
जमिनीमध्ये पाणी आहे पण ते दिसत नाही, फुलामध्ये मकरंद आहे पण तो दिसत नाही, तसं ब्रह्म आणि आत्मा आहे पण दिसत नाही. पण मग ते दुधातलं तूप दिसणारच नाही असं नाही. म्हणतोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. ते दुधातलं तूप पाहायचं म्हटलं, घुसळणारी प्रक्रिया केली का दुधातलं तूप आपल्याला पाहायला भेटतं. तसं घटपटाधिकासारखं कुटस्थ आणि ब्रह्माचं प्रत्यक्ष होत नाही, पण प्रत्यक्षच होत नाही असं मात्र नाही. गुरुतैत ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिदेश. पण ते ज्ञान कशाने प्राप्त होतं? धन्यने विद्या, निकृष्टा विद्या, विद्या विद्या, मध्यमा विद्या, शुश्रूषा विद्या, उत्तमा विद्या. मग जे तर ज्ञानाचा कुरुठा ते तर सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सोवटा ओळगोनी. आणि ती सेवा केल्याच्या नंतर आपल्याला कळतं का बाबा जे ज्याचं स्वरूप असतं ते प्रत्यक्ष होत नसतं. म्हणजे आपलं स्वरूप आपल्याला प्रत्यक्ष होत नसतं. आपण काल परवा बोललो, कापणे सुरीचं स्वरूप आहे म्हणून ते सगळ्याला कापते, पण सुरी सुरीला कापत नाही. चाखणे जिभेचं स्वरूप आहे म्हणून जीभ सगळ्या रसाला चाकते, जीभ जिभेला चाकत नाही. पाहणे डोळ्याचं स्वरूप आहे म्हणून डोळा सगळ्याला पाहतो, पण डोळा डोळ्याला पाहत नाही. अगदी त्याचप्रमाणे जाणणं ज्ञान हे स्वरूप आहे कोणाचं? कुटस्थ ब्रह्माचं. त्यामुळे ते सगळ्याचं प्रकाशन करतं, ते त्याला प्रकाशन करत नाही. पण हे कळणं हे सुद्धा त्याचं प्रत्यक्ष नाही का? मग हे त्याचं प्रत्यक्षच आहे, पण कोणतं प्रत्यक्ष आहे? विषयगत प्रत्यक्ष नसून ज्ञानगत प्रत्यक्ष त्याचं होतं. अशा पद्धतीने जो जो पदार्थ अविद्येचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त असतो तो पदार्थ मिथ्या असतो, हे आपल्या लक्षात आलं. आणि कालच्या चिंतनामध्ये पाहिलं आपण, सर्पाला अधिष्ठान कोण नाही? रज्जू नाही. कोण आहे? रज्जूपैत चैतन्य आहे. सर्प ज्ञानाला अधिष्ठान इकडे कोण नाही? अंतकरण नाही. कोण आहे? तर अंतकरण उपैत साक्षी चैतन्य आहे. मग शिष्य म्हणतो, का हो गुरुदेव, सर्पाला अधिष्ठान प्रत्यक्ष रज्जू असल्याची प्रतीती आहे, सर्पज्ञानाला अधिष्ठान अंतकरण असल्याची प्रतीती आहे. ज्याची प्रतीती आहे ते अधिष्ठान मानायचं नाही, आणि ज्याची प्रतीती नाही ते अधिष्ठान मानायचं, हे कितपत उचित आहे? तर गुरुदेवाने सांगितलं, बाबा रे, कोण जड वाटते सध्याला? सर्प जड वाटतो, मिथ्या वाटतो. पण तशी जड आणि मिथ्या वाटत नाही कोण? रज्जू. पण सर्प जसा मिथ्या आहे तसं विचारदृष्टीने रज्जू ही मिथ्याच आहे. सर्प जसा जड आहे तशी रज्जू ही जडच आहे. आणि सर्पज्ञान जसं जड किंवा मिथ्या आहे तसं अंतकरण जड मिथ्याच आहे. मग एक मिथ्या दुसऱ्या मिथ्याचं, एक कल्पित दुसऱ्या कल्पिताचं, एक जड दुसऱ्या जडाचं अधिष्ठान होत नाही. जड जडाला अधिष्ठान होत नाही, असा नियम आहे. त्यामुळे जर भलेही आपल्याला वाटलं की सर्पाला अधिष्ठान, आपल्या त्या रज्जूला अधिष्ठान रज्जूपैत चैतन्य आहे आणि सर्पाला अधिष्ठान रज्जू आहे, अंतकरणाला अधिष्ठान अंतकरण उपैत चैतन्य आहे आणि सर्पज्ञानाला अधिष्ठान अंतकरण आहे, असं आपल्याला जरी वाटलं, आपातता विचार करत नाही तोपर्यंत, तरीही सर्प आपल्या त्या रज्जूला आणि रज्जूवर भासलेल्या सर्पाला अधिष्ठान कोण आहे? रज्जूपैत चैतन्यच आहे. आणि अंतकरणाला अंतकरण स्थित असणाऱ्या सर्पज्ञानाला अधिष्ठान कोण आहे? अंतकरण उपैत चैतन्यच आहे. जरी पण दिसत तसं नाही, म्हणजे जरी तसं दिसलं नाही तरी तसं मानलं पाहिजे. त्याच्याकरता उदाहरण त्यांनी काय दिलं आपल्याला? मातीचा पुतळा केलेला एक गोपिकेचा पुतळा आहे आणि तिच्या कडेवर बाळ दिलं आणि डोक्यावर घडा दिला, दुडीवरी दुडी गवळणे साथे निघाली. पण आता वरवर पाहता आपल्याला वाटतं त्या बाईला आधार कोण आहे? त्या गोपिकेला माती आहे, आणि त्या बाळाला आणि घड्याला आधार कोण आहे? गोपी आहे. पण वस्तुस्थिती मात्र तशी नाही. हे तिघाची कल्पना कोणावर केलेली आहे? मातीवरच आहे. म्हणजे गोपीला, त्या घड्याला आणि त्या बाळाला आधार कोण आहे? मातीच आहे. तसं इकडे आपल्याला वाटलं की रज्जूला अधिष्ठान रज्जूपैत चैतन्य, सर्पाला अधिष्ठान रज्जू, पण असं मात्र नाही. तर त्या दोघालाही अधिष्ठान कोण आहे? दोघाला म्हणण्यापेक्षा तिघाला. एक रज्जू, दोन रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान, आणि त्या अज्ञानाचा तमगुणाचा परिणाम सर्परूपी पदार्थ. इकडे एक अंतकरण, नंतर तिथे राहणारं अविद्या, आणि त्या अविद्येतला सत्वगुणाचा परिणाम सर्पाचं ज्ञान. या सगळ्याला अधिष्ठान कोण आहे? तत्त उपैत चैतन्यच आहे, असं काल आपण पाहिलं. मग असा विषय झाल्याच्या नंतर ते पुढे एक सिद्धांत सांगितला पुन्हा. एखादा म्हणेल, आता त्या पंक्ती पहा, आणि पंक्ती पाहून आपल्याला ते रज्जू विशिष्ट एवढा शब्द ना, मग आपण काय म्हटलो, हे शब्द कळण्याकरता आपल्याला मागेच दुसऱ्या तरंगातला चौथा परिच्छेदामध्ये विशेषण आणि उपाधीचा विचार झालेला आहे. तो विचार थोडासा इथे उपस्थित असणं गरजेचं आहे. मग विशेषण कशाला म्हणतात आणि उपाधी कशाला म्हणतात? तर विशेषणाची व्याख्या केली, आपल्या धर्माचं वर्तमान जे विशेष्याचं ज्ञान करून देतं त्याला विशेषण असं म्हणतात, आणि आपण वेगळं राहून जे उपहिताचं ज्ञान करून देतं त्याला उपाधी असं म्हणतात. मग विशेषणाकरता उदाहरण काय दिलं होतं तिथे आपल्याला? काळा घोडा आहे ना. मग तिथे विशेषण कोण? काळा. विशेष्य कोण?
घोडा आणि विशिष्ट कोण काळा घोडा सिद्धांतात आणि हे आपलं दृष्टांतात. मग सिद्धांतात विशेषण कोण अंतकरण किंवा साभास अंतकरण, विशेष्य कोण साक्षी चैतन्य आणि विशिष्ट कोण प्रमाता जीव संसारी आहे ना जीव. मग तिथे अंतकरण किंवा साभास अंतकरण असे दोन भाग का घेतले? कारण दोन वाद आहे वेदांत मतामध्ये जीवाचं लक्षण करणारा, एक अवच्छेदवाद आणि दुसरा आभासवाद, बरोबर ना. अवच्छेदवाद त्याच्यामध्ये काय म्हणतात, व्यापक असणाऱ्या चैतन्याला अवच्छिन्न करणारं केवळ अंतकरण मानून अंतकरण अवच्छिन्न चैतन्याला जीव म्हणावं, ते झाले अवच्छेदवादी. आणि केवळ अंतकरण अवच्छिन्न चैतन्याला जीव नाही म्हणायचं, साभास अंतकरण अवच्छिन्न चैतन्याला जीव म्हणा, झाले आभासवादी. आपण मागे बोललो होतो ना, आभास काढला का अवच्छेदवादी आणि तो आभास टाकला का ते झाले आभासवादी. एवढाच काय ते दोघांमध्ये फरक आहे. मग असा विचार करून तिथे विशेषण आणि विशेष्याच्या व्याख्या झाल्या आपल्या उपाधीच्या. मग काळा घोडा यामध्ये काळा विशेषण, घोडा विशेषण, काळा घोडा विशिष्ट. हा काय आहे? माईक आहे ना. कोणता माईक आहे? काळा माईक आहे की नाही. हा काय आहे तर माईक आहे. आणि कोणता माईक आहे तर काळा माईक आहे. मग माईक हे काय झालं विशेषण आणि काळा झालं विशेषण आणि काळा माईक विशिष्ट आहे ना. काळा माईक काय झालं विशिष्ट. मग सिद्धांतामध्ये अंतकरण किंवा साभास अंतकरण हे काय झालं विशेषण आणि चैतन्य साक्षी चैतन्य विशेष्य आणि साभास अंतकरणयुक्त चैतन्य हे झालं विशिष्ट आणि त्याचंच नाव आहे जीव, बरोबर ना. मग ज्याचं अंतकरण विशेषण असतं तो ज्ञाने का अज्ञानी त्यावेळेला आपण पाहिलं होतं. थोडं काहीतरी बोलून बघा, चुकलं हुकलं तर आपल्याला कोणी रागवणार नाही. ज्याचं अंतकरण विशेषण असतं तो ज्ञाने का अज्ञानी? अज्ञानी, बरोबर आहे. ज्याचा अंतकरण विशेषण आहे तो ज्ञानी, आपला अज्ञानी. कारण धर्म अंतकरणाच्या आत्म्यावर घालतो ना. आपण आत्मा का अनात्मा? आपण आत्मा. आणि अंतकरणादेखील अनात्मा का आत्मा? अनात्मा. आणि मग जे आपलं स्वरूप नाही ते आपलं म्हणणं म्हणजे मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे, म्हणजे अनात्म्याचे धर्म आत्म्याच्या ठिकाणी लादून त्याला मी आहे म्हणणं आणि त्याचे धर्म आपल्यावर घेणं म्हणजे पुढीलाचे ओझे. आपल्या माता घ्यायचे तरी कान दाटीचे धनुर्धारा, म्हणून तो झाला अज्ञानी. आणि एखादा म्हणत असेल आत्मा तो आत्म्याचे ठाई, देखीचे देहीचे धर्म देही, आईशी देखणे ते पाही, आना ती दे आधी काय खरा, देहासंबंधी पसारा, बुजगवणे चोरा लक्षण असे भासत असे. असा आत्मा अनात्म्याला वेगळा पाहत असेल तर तो ज्ञानी. मग वेगळं पाहणं म्हणजेच उपाधी. वेगळं पाहणं म्हणजेच काय उपाधी. कारण उपाधीची व्याख्या काय केली, आपण वेगळं राहून जी उपहिताचं ज्ञान करून देते ते असतं उपाधी असं म्हणतात. आणि त्या उपाधी करता उदाहरण काय दिलं, कर्णशष्कुली, हे करंजीची पाळी, ही कर्णशष्कुली या आतल्या असणाऱ्या पोकळी, ही पोकळी आहे आणि ही पोकळी आहे. ही पोकळी म्हणलं तर काय म्हणणार त्याला घटाकाश. ही पोकळी असेल तर मटाकाश, बाहेरची असेल तर महाकाश आणि इथली असेल तर श्रोत्र कर्ण श्रवण इंद्रिय आहे की नाही. मग ह्याच पोकळीचं तिने काय केलं श्रवण इंद्रिय म्हणून ज्ञान करून दिलं. मग ती त्याच्यात लिप्त आहे का त्यापासून वेगळी आहे. कारण याला आपण श्रवण इंद्रिय म्हणतो की याच्या आतल्या पोकळीला म्हणतो, याच्या आतल्या पोकळीला म्हणतो. म्हणजे हिने काय केलं वेगळं राहून आतल्या श्रवण इंद्रियाचं काय करून दिलं ज्ञान करून दिलं. म्हणून ही काय झाली उपाधी. कारण उपाधी आपले धर्म उपयुक्तावर घालवत नाही, वेगळं राहून ज्ञान करून देते. मग ज्याचं अंतकरण चैतन्याचं वेगळं राहून ज्ञान करून देत असेल तर तो झाला ज्ञानी. आणि ज्याचा अंतकरण आपल्या धर्मासहित ज्ञान करून देत असेल तर तो अज्ञानी. आता खरं एक वाक्य तुम्ही बोला, खरं हे अंतकरण चैतन्याचं उपाधी आहे का विशेषण आहे? खरं खरं बोलायचं, खरा खरा विचार सांगायचा. अंतकरण चैतन्याचं उपाधी आहे का विशेषण आहे का? दोन्ही नाही, दोन्ही नाही. कारण कोणाचा कोणाशी नगळे संबंध आहे. शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई. अंतकरणाचा उपाधी रूपाने किंवा विशेषण रूपाने चैतन्याशी संबंध होण्याकरता आपलं ठरलेलं आहे ना. समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात का विषम सत्ताक होतात? समसत्ताक होतात, विषम सत्ताक होत नाही. आणि चैतन्याची सत्ता कोणती? पारमार्थिक. आणि अंतकरणाची सत्ता कोणती? व्यावहारिक वा प्रातिभाषिक. मग याचा त्याच्याशी काय संबंध घडेल? कोणाचा कोणाशी नघडे संबंध आहे. शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई ही वस्तुस्थिती आहे आणि हेच खरं सांगायचं आहे. पण ते तसं उपाधी विशेषणाच्या भाषेशिवाय कळत नाही. म्हणून माऊली म्हणतात पाडव्याची चंद्ररेखा निवृत्ती दावावया शाखा, दाविजे तेवी औपाधिका बोली या. दाखवायचा काय असतो? प्रतिपदेचा एक कलेनियुक्त असणारा चंद्र. त्या बाळाला दिसतो का? मोठा चंद्र लवकर दिसत नाही त्याला, तर एक कलेचा चंद्र दिसेल कसा? ती आई म्हणते ती काय चंद्राची एक करतो म्हणतो, ऐका आई काय दिसेच ना. मग आई म्हणते काय? ते मला तर समोरचं झाड दिसलं म्हटले हो, त्याच्या दोन फांद्या दिसल्या म्हटले हो, त्याच्यावरची वर गेलेली एक दिसली हो, त्याच्यावर पुन्हा एक डहाळा दिसला हो,
त्याच्यात छोटासा झोपका दिसला म्हणले हो, त्याच्यात एक बारीक छिद्र दिसलं म्हणले हो हो हो, मग त्याच्यातून नीट सरळ पहा. तो म्हटला आई दिसला काय चंद्र. मग तो म्हणायला लागला आई तुला ते एवढं चंद्रच दाखवायचं होतं एक कोर. म्हटले हो एवढं कशाला तू रामायण केलं. ती म्हणली ते रामायणाशिवाय तुला ते पुढचं चंद्र कळत नाही म्हणून. तसं या ठिकाणी उपाधी सांगायची का विशेषण सांगायचं का उपाधी विशेषणाच्या आतीत आत्मा सांगायचा. उपाधी विशेषणाच्या आतीत आत्मा सांगायचं, पण उपाधी विशेषणाच्या भाषेशिवाय सामान्य जीवाच्या बुद्धीवर ते आत्मचैतन्य आरूढ होत नाही, म्हणून उपाधी विशेषणाची भाषा आहे. अन्यथा उपाधी विशेषण सांगायचं नाही. पण ज्याचं अंतकरण किमान उपाधी असतं त्याला ज्ञानी असं म्हणतात वेदांत विश्वामध्ये, आणि ज्याचं अंतकरण विशेषण असतं त्यालाच अज्ञानी म्हणतात. आणि मग बघा बाबांचे वाक्य आहे, ज्याचा अंतकरण उपाधी आहे तो ज्ञानी, ज्याचा अंतकरण विशेषण आहे तो अज्ञान आहे, आणि ज्याचा अंतकरण उपलक्षण आहे तो जीवनमुक्त, असे बाबांचे शब्द आहे. ठीक ना. मग आता इथं हे कशाकरता विचार केला आपण, ते काय म्हटले इथे. आता हे शब्द बघा, विचारदृष्ट्या म्हणजे ते म्हणजे ठळक अक्षर आहे ना, तिथून बघा म्हणजे मग आपली लिंक लगेच पटकन लागेल. एक कल्पित पदार्थ दुसऱ्या कल्पित पदार्थास अधिष्ठान होत नाही. कितव्या परिच्छेदातली पंक्ती ही. छान बघा बाबा, 17व्या परिच्छेदातली ठळक अक्षरातली पंक्ती झाल्याच्या नंतर आता म्हणतात असा वेदांताचा काय आहे सिद्धांत आहे. त्याला उदाहरण दिलं होतं, असे पहा की मातीचे चित्रात पुत्र कडेवर घेतलेल्या एका बाईचे काय आहे चित्र आहे. त्या पुत्रास आधार बाई आहे असे कोणीही म्हणेल. आणि कोणालाही वाटतं वरवर पाहता अहो डोकास त्या घडा कोणाच्या डोक्यावर आहे त्या बाईच्या डोक्यावर आहे, बाळ कोणाच्या कडेवर आहे त्या बाईच्या कडेवर आहे, म्हणून बाई घड्याला बाळाला आधार कोण आहे बाई आहे. आता माती आहे बाईला आधार, बाईला आधार माती म्हणा, त्या बाळाला आणि घड्याला आधार बाई म्हणा, असं वरवर पाहता कोणालाही वाटेल. पण विचारदृष्ट्या विचार करून बघा, पुत्र आणि तो घडा आणि ती बाई हे तिघांची कल्पना कोणावर केलेली आहे मातीवरच ती सगळे कल्पित आहे. पण हे विचारांती आपल्या लक्षात येतं. म्हणून पुत्रास त्या घड्यास बाळास आणि त्या बाईस आहे ना सगळ्याला आधार कोण आहे एक मातीच आहे. हा झाला दृष्टांत. सिद्धांत सांगतात त्याप्रमाणे कल्पित सर्पास अधिष्ठान रज्जू उपहित चैतन्य आहे का. कल्पित सर्पास अधिष्ठान कोण आहे रज्जू उपहित चैतन्य आहे. कोण नाही रज्जू नाही. ठीक ना, कोण नाही रज्जू नाही. आता इथं बघा, कल्पित सर्पाचं अधिष्ठान रज्जू उपहित चैतन्य आहे, रज्जू नाही. जरी आपल्याला वरवर रज्जू वाटली तरी जड जडाला अधिष्ठान होत नाही. एक मिथ्या दुसऱ्या मिथ्याला अधिष्ठान किंवा आश्रय होत नाही. आणि त्याच्यामुळे रज्जू जसा सर्प जड आहे तसं रज्जू विचार दृष्टीने कशी आहे जडच आहे, म्हणून एक जड दुसऱ्या जडाला अधिष्ठान होणार नाही. किंवा जसा सर्प मिथ्या आहे तसं विचार दृष्टीने रज्जू ही मिथ्या आहे. कारण ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. मग जगातातले रज्जू असेल काय आणखी काय असेल काय सगळंच काय आहे मिथ्या आहे. म्हणून एक मिथ्या दुसऱ्या मिथ्याला अधिष्ठान होत नाही, म्हणून सर्पाला अधिष्ठान रज्जू नाही. कोण आहे रज्जू उपहित चैतन्य आहे. पण कोणी, आता हे शब्द बघा महत्वाचे, कोणी केवळ रज्जू सर्पास अधिष्ठान न मानता, इथं रज्जू न मानता तिथं मला वाटतं शब्द असा असावा केवळ रज्जू उपहित चैतन्य न मानता. असं काय शब्द पाहिजे तिथे केवळ रज्जू उपहित चैतन्य न मानता. ते पंक्ती बघ, कोणी केवळ इथं आलं ना इथपर्यंत. तुमच्या याच्यात वाक्य काय तिथे कोणी केवळ पुढे शब्द रज्जू आहे का रज्जू उपहित चैतन्य आहे रज्जू आहे ना, तर तिथे बहुतांश असं असावं म्हणजे तो अर्थ आणखी चांगला लागतो. रज्जू उपहित असा शब्द टाकायचा फक्त. कोणी केवळ रज्जू उपहित चैतन्य सर्पास अधिष्ठान न मानता काय मानेल रज्जू विशिष्ट चैतन्य. कोणी केवळ रज्जू सर्पास अधिष्ठान न मानता रज्जू विशिष्ट चैतन्य मानेल, तर विशेषण जे रज्जू त्यास केव्हाही अधिष्ठानत्व संभवत नाही. ठीक ना. किंवा ते रज्जू राहिलं तरी चालते, पण अर्थ लावण्याकरता उपहित शब्द टाकला, कारण तो सांगायचा ना इथे काय रज्जू विशिष्ट चैतन्य अधिष्ठान आहे का रज्जू उपहित चैतन्य अधिष्ठान आहे. काय बोललेत आता रज्जू उपहित बोलले ना, म्हणून तो उपहित शब्द टाकला का अर्थ आपल्याला आणखी सरळ लागतो. बघा, कोणी केवळ रज्जू सर्पास म्हणजे रज्जू उपहित चैतन्य सर्पास अधिष्ठान न मानता रज्जू विशिष्ट चैतन्य मानेल. कोणी मानेल म्हणजे कोण मानेल. आता इथे दोन आचार्य आहेत. कोणते दोन आचार्य, एक सत्ख्यातीचे आचार्य आणि एक अनिर्वचनीय ख्यातीचे आचार्य. सत्ख्यातीचे आचार्य कोण रामानुजाचार्य, आणि अनिर्वचनीय ख्यातीचे आचार्य भगवतपूज्यपाद आद्याचार्य शंकराचार्य. मग शंकराचार्यांच्या मते म्हणजे अद्वैत वेदांत मते जर पाहिलं तर सर्पाचं अधिष्ठान कोण नाही रज्जू नाही का, जडजडाला अधिष्ठान होत नाही. कोण आहे रज्जू उपहित चैतन्य आहे. कारण यांची कोणती ख्याती अनिर्वचनीय ख्याती. आणि भगवतपूज्यपाद रामानुजाचार्य महाराज
यांची ख्याती आहे सत्ख्याती. यांच्या मतामध्ये आपण म्हणत असतो मिथ्या काय, तर मिथ्या शब्द सुद्धा यांच्या मते मिथ्या आहे. यांच्या मतामध्ये सर्व काही सत्य आहे. मग सत्य असल्यामुळे ते काय म्हणणार, रज्जू विशिष्ट चैतन्य अधिष्ठान आहे. कोणाला, सर्पाला. रज्जू उपहित म्हणू नका, काय म्हणा, रज्जू विशिष्ट म्हणा. मग रज्जू उपहित म्हणलं तर उपाधी काय करते, वेगळं राहून ज्ञान करून देते, कर्णशेषकुली, बरोबर ना. पण तसं अंतकरण उपहित म्हणलं तर अंतकरण वेगळं राहून चैतन्याचं ज्ञान करून देईल. रज्जू उपहित म्हणलं तर रज्जू वेगळी राहून चैतन्याचं ज्ञान करून देईल. त्यामुळे काही अनर्थ होत नाही. पण रज्जू विशिष्ट म्हणलं तर आपलं ठरलेलं आहे, विशेषण काय करतं, आपले धर्म विशिष्टावर घालवतं. आता त्याच्यात 3 वाक्य लक्षात घ्या. पुढे आपल्याला हा विषय येणार आहे, पण ओघाने आला म्हणून त्याचा भाव. विशेष्य, आपलं विशेषण, विशेष्य आणि विशिष्ट. काय काय, विशेषण, विशेष्य, विशिष्ट आहे ना. तर कधी आता हे कोण आहे, विशिष्ट, विशेष्य, विशेषण. कधी कधी विशेषणाचे धर्म विशिष्टावर दिसतात, कधी कधी विशेषाचे धर्म विशिष्टावर दिसतात, आणि कधी कधी विशेषण आणि विशेष्य दोघांचे धर्म विशिष्टावर दिसतात. काय वाक्यप्रयोग केला आपण, हे कोण विशिष्ट, हे कोण विशेष्य, आणि हे कोण विशेषण. बोलायचं बरं का माऊली, थोडंसं बोलायचं. विशेषण, विशेष्य आणि विशिष्ट. जसं की काळा विशेषण, घोडा विशेष्य आणि काळा घोडा विशिष्ट, ठीक ना. मग 3 शब्द आहे, विशेषण, विशेष्य आणि विशिष्ट. कधी कधी विशेषणाचे धर्म कुठे दिसतात, विशिष्टावर. कधी कधी विशेष्याचे धर्म कुठे दिसतात, विशिष्टावर. आणि कधी कधी विशेषण आणि विशेष्याचे धर्म कुठे दिसतात, विशिष्टावर, ठीक ना. म्हणजे विशेषण कधीही विशेष्याचं वेगळं राहून ज्ञान करून देतच नाही, त्याला तर विशेषण असं म्हणतात. आपल्या धर्माचं वर्तमानच ते विशेष्याचं ज्ञान करून देतं. आताच म्हणलो काळा, काळा घोडा, मग काळा विशेषण, घोडा विशेष्य आणि काळा घोडा विशिष्ट. मग काळा आई बाळा काळा घोडा घेऊन ये असे गुरुदेव शिष्याला बोलल्याच्या नंतर तो काळा रंग तबेल्यात राहून घोडा इकडे येतो, हो की नाही. असं होत नाही आहे ना. म्हणजे काळा रंग घोड्याला सोडून राहिला का, आपल्या धर्मासहित त्याने घोड्याचं ज्ञान करून दिलं, आपल्या धर्मासहित. म्हणजे विशेषण कधी वेगळं राहत नाही. पण मग त्याच्यात हे 3 प्रकार केले, कधी विशेषणाचे धर्म विशिष्टावर, कधी विशेषाचे धर्म विशिष्टावर, आणि कधी विशेषण विशिष्टाचे धर्म विशेषाचे धर्म विशिष्टावर. आता हे 3चे उदाहरण पहा. मी पहिलं उदाहरण म्हटलो, घटाकाशाचा नाश झाला. काय उदाहरण बोललो, घटाकाशाचा नाश झाला. मग बोला, घटाकाशाचा नाश झाला म्हणताना इथे विशेषण कोण, घट. विशेषण कोण, घट. आणि विशेष्य कोण, आकाश. आणि विशिष्ट कोण, घटाकाश. लक्षात येत आहे ना. घट काय झाला, विशेषण. कारण आकाश, आकाश म्हणजे पोकळी आहे, ते सर्वत्र आहे. पण सगळ्याच पोकळीला घटाकाश नाव आहे का, काही विशिष्ट पोकळीला आहे, विशिष्ट पोकळीला. आणि त्या विशिष्ट पोकळीला घटाकाश नाव कोणामुळे आलं, घटामुळे आलं ना. म्हणून घट काय झालं, विशेषण. कारण विशेषण काय करतं, आपल्या धर्माचं त्या विशेष्याला वेगळं करून दाखवतं. मग त्या सगळ्या पोकळीपैकी काही विशिष्ट पोकळीला घटाने आपल्या सहित वेगळं करून दाखवले की नाही. म्हणून घट काय झालं, विशेषण. आकाश काय झालं, विशेष्य. आणि घटाकाश काय झालं, विशिष्ट, ठीक ना. मग आता इथे घटाकाशाचा नाश झाला या वाक्यामध्ये विशेषण कोण, बोला एकदा, घट. छान. विशेष्य कोण, आकाश. आणि विशिष्ट कोण, घटाकाश. नाश कोणाचा होतो, घटाचा. म्हणजेच पहिल्या बोटाचं नाव विशेषणाचा. छान. नाश कोणाचा होतो, विशेषणाचा. पण प्रतीती कोणावर आली, विशिष्टावर. काय म्हणलं तुम्ही विशेषण घटाचा नाश झाला म्हणला का घटाकाशाचा नाश झाला म्हटला आहे ना. मग इथे घट विशेषण आहे, घट विशेषण आहे, आकाश विशेष आहे, घटाकाश विशिष्ट आहे. नाश होतो विशेषणाचा आणि प्रतीती येते विशिष्टावर. घटाकाशाचा नाश झाला, पहिलं उदाहरण. कधी कधी विशेषणाची प्रतीती विशिष्टावर येते. दुसरं वाक्य, कुंडलवान पुरुष निद्रिस्त आहे. काय वाक्य वापरलं, कुंडलवान पुरुष निद्रिस्त आहे. आता कुंडलवान कशाला म्हणतात, धनाने युक्त तो धनवान, गुणाने युक्त तो गुणवान, विद्याने युक्त तो विद्यावान, कुंडलाने युक्त तो कुंडलवान. ज्याने कानामध्ये कुंडल धारण केलेलं आहे तो कुंडलवान पुरुष. मग विशेषण कोण, कुंडल. आणि विशेष्य कोण, पुरुष. आणि विशिष्ट कोण, कुंडलवान पुरुष, ठीक ना. आता एकदा बोला, विशेषण कोण, कुंडल. विशेष्य कोण, पुरुष. विशिष्ट कोण, कुंडलवान पुरुष. मग इथे निद्रा कोणाच ठिकाणी संभवते, कुंडलाच ठिकाणी का पुरुषाच ठिकाणी,
पुरुषाच्या ठिकाणी. कुंडल काय निद्रिस्त त्याला जड आहे ते काय झोपणारच. तसा हाही जडच आहे पण अंतकरणाच्या ठिकाणी आहे ना छेदाभास ग्रहण करण्याची योग्यता. मग निद्रा कोणाच्या ठिकाणी संभवत नाही? कुंडलाच्या ठिकाणी. म्हणजे कुंडलाच्या ठिकाणी म्हणजेच विशेषणाच्या ठिकाणी. मग कोणाच्या ठिकाणी संभवते? पुरुषाच्या ठिकाणी म्हणजेच विशेषाच्या ठिकाणी. पण तुम्ही वाक्य काय केला? कुंडलवान पुरुष निद्रिस्त आहे. म्हणजे इथे कोणाचे धर्म कोणावर प्रतीतीला आले? विशेषाचे धर्म विशिष्टावर प्रतीतीला आले. दुसरं उदाहरण. ठीक. तिसरं उदाहरण आहे शस्त्री युद्धात गेला. काय उदाहरण आहे? शस्त्री युद्धात गेला. मग शस्त्री युद्धात गेला. शस्त्री कोणाला म्हणतात? शस्त्र यस्मिनी विद्येते सशस्त्री. ज्याच्या हातात शस्त्र आहेत, शस्त्रधारी, तुला काय म्हणणार? शस्त्री आहे ना. शास्त्र ज्याच्या हातात आहे तो शास्त्री, शस्त्र ज्याच्या हातात आहे तो शस्त्री आहे ना. आता काहीच्या हातात शास्त्र नसतं, शास्त्राचा आणि त्यांचा कोणाचा कोणाशी नगडे संबंध, काही सोयीसूत्रक नसतं, पण त्यांना म्हणतात शास्त्री. त्या आडनावाचे शास्त्री. आमच्या गावात एक आमदार आहे, त्याला सगळे आमदार म्हणतात आणि त्याला बाबा सही येत नाही. मग त्याला विचारलं आमदार कसे? आडनावाचे आमदार आहे ना. तसे काही आडनावाचे शास्त्री आळंदीतही पुष्कळ आहे ना. पण असं द्या, आपल्याला काही त्यांच्याशी घेणं असते ना देणं असते. पण ते शस्त्री युद्धात गेला म्हणजे ज्याच्या हातात शस्त्र आहे तो कोण? शस्त्री. आणि ज्याच्या हातात शास्त्र आहे तो शास्त्री. मग शस्त्र ज्याच्या हातात आहे तो शस्त्री. मग शस्त्र काय झालं? विशेषण. आणि तो शस्त्र धारण करणारा पुरुष विशेष्य. आणि शस्त्र धारण करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात? शास्त्री. मग शास्त्री काय झालं? विशिष्ट. शास्त्री काय झालं? विशिष्ट. मग युद्धामध्ये जाताना तो शस्त्र घरी ठेवतो, शस्त्र रणांगणात जातो का? नाही. तो शस्त्रीय जर त्याला खरं शस्त्रपणा सिद्ध करायचं असलं तर शस्त्र घेऊनच युद्धात जावं लागेल. मग रणांगणात जाणं शस्त्राला घडलं का शस्त्रधारी पुरुषाला घडलं का दोघालाही घडलं? भलेही शस्त्राची क्रिया शस्त्रधारी पुरुषावर असेल पण जाणं तर दोघालाही घडलं ना. मग विशेषणालाही घडलं म्हणजे शस्त्राला, आणि विशेषालाही घडलं म्हणजे शस्त्र धारण करणाऱ्या पुरुषाला. युद्धामध्ये जाणं दोघालाही घडलं आणि दोघालाही युद्धामध्ये जाणं घडलं. म्हणून इथे कोणाचे धर्म कोणावर प्रतीतीला आले? विशेषण आणि विशेषाचे धर्म विशिष्टावर प्रतीतीला आले. ठीक आहे. तिन्ही उदाहरण आपल्या लक्षात आले. पहिलं उदाहरण आपण म्हणलो कोणाचे धर्म कोणावर प्रतीतीला येतात? विशेषणाचे धर्म विशिष्टावर प्रतीतीला येतात. उदाहरण काय घेतलं? घटाकाशाचा नाश झाला. विशेषण घट, विशेष्य आकाश आणि विशिष्ट घटाकाश. नाश झाला कोणाचा? विशेषणाचा, घटाचा. आणि कोणावर प्रतीतीला येईल? विशिष्टावर प्रतीतीला आले. दुसरं उदाहरण म्हटलो कुंडलवान पुरुष निद्रिस्त आहे. विशेषण कुंडल, विशेष्य पुरुष आणि विशिष्ट कुंडलवान पुरुष. निद्रा कोणाच ठिकाणी आहे? विशेष्य असणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी आहे. कोणाच ठिकाणी नाही? विशेषण असणाऱ्या कुंडलाच्या ठिकाणी नाही. पण विशेषाचे धर्म विशिष्टावर प्रतीतीला आले. तिसरं उदाहरण शस्त्री युद्धात गेला. तिथं ज्याच्या हातात शस्त्र आहे तो शस्त्री. म्हणजे विशेषण कोण? शस्त्र. विशेष्य कोण? शस्त्र धारण करणारा पुरुष. आणि विशिष्ट कोण? शस्त्री, ज्यांनी हातात शस्त्र धारण केलेले आहे. आणि युद्धात जाणं कोणाला घडतं? दोघालाही घडतं. म्हणून विशेषण आणि विशेष्य दोघांची प्रतीती विशिष्टावर आली. पण या तिन्ही उदाहरणात आपल्याला एक लक्षात गोष्ट आली. काय लक्षात आली? विशेषण कधी वेगळं राहून ज्ञान करून देत नाही. विशेषण कधी वेगळं राहून ज्ञान करून देत नाही. विशेषण काय करतं? आपल्या धर्मासहित वर्तमान ज्ञान करून देतं. आणि ते प्रयोग काय चालू आहे सध्याला? असं घ्या, चैतन्य, रज्जू आणि सर्प. चैतन्य, रज्जू, सर्प. मग चैतन्य ही कोण? रज्जू. हे कोण? सर्प. आणि हे कोण? चैतन्य. कोणतं चैतन्य? रज्जू उपहित चैतन्य. मग या सर्पाचा अधिष्ठान वाटतं अगोदर कोण? ही रज्जू. आणि या रज्जूचं अधिष्ठान ही चैतन्य आहे. पण खरं पाहिलं तर या दोघांचं अधिष्ठान कोण आहे? रज्जू उपहित चैतन्य. का? वा, जड जराला अधिष्ठान होत नाही. मग सर्पाला अधिष्ठान कोण आहे? रज्जू उपहित चैतन्य. सर्पाला अधिष्ठान कोण आहे? रज्जू उपहित चैतन्य. कोण नाही? रज्जू नाही. पण मग रज्जू उपहित चैतन्य म्हणण्याऐवजी एखादा म्हणेल सर्पाला अधिष्ठान रज्जू उपहित चैतन्य नाही, रज्जू विशिष्ट चैतन्य आहे. काय म्हणेल? रज्जू विशिष्ट चैतन्य आहे. मग असा एखादा म्हणेल म्हणजे कोण म्हणेल? तेवढं बोला एकदा. आता दोन आचार्यापैकी रामानुजाचार्य म्हणतील, कारण त्यांची कोणती ख्याती आहे? सत्ख्याती आहे ना. मग ते म्हणतील रज्जू काय आहे? आता असं करून घ्या, लगेच नाव द्यायचं. रज्जू विशेषण, रज्जू विशेषण चैतन्य विशेष्य आणि रज्जू विशिष्ट चैतन्य आहे ना. त्याला त्यांच्या भाषेत रज्जू विशिष्ट चैतन्य. मग विशेषण, विशेष्य आणि विशिष्ट. मग रज्जू विशिष्ट चैतन्य सर्पाचा अधिष्ठान आहे असं म्हणेल कोण? रामानुजाचार्य. आणि रज्जू
हे चैतन्य आहे ना, आणि हे रज्जू उपहित चैतन्य हे कोणाची? भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्यांची भाषा अनिर्वचनीय ख्याती. रज्जू उपहित चैतन्य सर्पाचा अधिष्ठान आहे. म्हणते ते रज्जू उपाधी आहे, चैतन्य उपहित आहे, आणि रज्जू उपहित चैतन्य असं म्हणताना रज्जूनी वेगळी राहून कोणाचं ज्ञान करून दिलं? चैतन्याचं, उपहित चैतन्याचं. आणि रामानुजाचार्य म्हणतात रज्जू विशेषण, चैतन्य विशेष्य, आणि रज्जू विशिष्ट चैतन्य असं म्हणताना सर्पाचं अधिष्ठान केवळ रज्जू उपहित चैतन्य नाही, म्हणजे कोण आहे? रज्जू विशिष्ट चैतन्य आहे. असं म्हटलं म्हणजे हे रज्जू कोणाचा धर्म कोणावर घालेल? स्वतःचे धर्म कोणावर घालेल? विशेषावर घालेल. आणि दोघांचं ज्ञान करून कोणाचं ज्ञान होईल? विशिष्टाचं. कारण आपण पाहिलं कधी विशेषणाचे धर्म विशिष्टावर, कधी विशेषाचे धर्म विशिष्टावर, कधी विशेषणाचे धर्म विशिष्टावर. पण मग असं म्हणलं तर काय? त्याचा एक संस्कृत विचार सागरामध्ये छोटीशी पंक्ती आहे. विशिष्ट वृत्ती धर्म विशेषणावरही दिसतो, असं सरळ अर्थ आहे. काय काय? विशिष्ट वृत्ती धर्म विशेषणावरही दिसतो. मग विशिष्ट वृत्ती, विशिष्ट कोण? चैतन्य, रज्जू विशिष्ट चैतन्य. मग विशिष्ट वृत्ती धर्म विशेषणावर दिसतो, म्हणजे थोडक्यात अधिष्ठान तो कोणाच ठिकाणी आहे? चैतन्याच्या ठिकाणी. आपण नेहमीच आपले हे थोडंसं बाजूला ठेवून, अधिष्ठान कोण होऊ शकतं? चैतन्यच होऊ शकतं. कोण होऊ शकत नाही? जड होऊ शकत नाही, कारण जड जडाला अधिष्ठान होत नाही. मग आता ही रज्जू ही जड का चेतन? जड आहे. तिस ठिकाणी अधिष्ठान तो कधी येईल? कधीच येणार नाही. आणि चैतन्य जड का चेतन? म्हणजे विशेष जड का चेतन? चेतन. विशेषचे काय? चेतन आहे. त्याच ठिकाणी अधिष्ठानत्व येतं. पण इथे विशेषण असा शब्द प्रयोग केला तर त्याला सुद्धा अधिष्ठानत्व द्यावं लागेल, कारण विशेषण कधी वेगळं राहून ज्ञान करून देत नाही. विशेषण काय करतं? आपल्या धर्मासहित ज्ञान करून देतं. का रंग आपल्या धर्मासहित घोड्याचं ज्ञान करून देतो की नाही? मग हे जर रज्जू चैतन्याचं विशेषण मानले तर रज्जू विशिष्ट चैतन्य होईल. आणि मग चैतन्याच्या ठिकाणी जे अधिष्ठानात होईल त्या अधिष्ठानात धर्माचा आरोप कोणावर येईल? रज्जूवर येईल. पण येणं शक्य नाही, कारण रज्जू जड आहे ना. जड असणाऱ्या रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा अधिष्ठानत्व कधी येईल? कधीच येणं शक्य नाही, कारण सिद्धांत आहे तुमचा जड जड अधिष्ठान होत नाही. म्हणून काय शब्द प्रयोग करता येणार नाही? रज्जू विशिष्ट शब्द प्रयोग करता येणार नाही. मग काय शब्द प्रयोग केला पाहिजे? रज्जू उपहित असा शब्द प्रयोग केला पाहिजे. या वाक्याने नकळत कोणाला टोमणा दिलेला आहे किंवा कोणाचं खंडन केलेलं आहे? सत्ख्यातीचं पुन्हा एकदा खंडन केलेलं आहे. कोणी? अनिर्वचनीय ख्यातीने. ठीक ना? हा त्यातला भाव होता, म्हणून आपण म्हटलं तो भाग थोडासा पाहणं गरजेचं आहे. आता पंक्ती पुन्हा तेवढ्या वाचून घेऊया, 2-3 पंक्ती, म्हणजे आणखी विषय आपला हा स्पष्ट होईल. वाचू बघा. त्याचप्रमाणे कल्पित सर्पास अधिष्ठान रज्जू उपहित चैतन्यच आहे. कोण नाही? बोला. रज्जू नाही. सापडल्या पंक्ती बघा. कोणी केवळ रज्जू सर्पास अधिष्ठान न मानतं. कोणी म्हणजे कोण? बरोबर आहे, विशिष्ट अद्वैती असणारे रामानुजाचार्य. कारण ते विशिष्ट अद्वैती म्हणून ते विशिष्ट शब्द प्रयोग करतात. ते विशिष्ट अद्वैती. शंकराचार्य केवळ अद्वैती. तेवढा शब्द लगेच वाटलाच तो बारीक नोट करून ठेवायचा. शंकराचार्य म्हणलं तर कोणते अद्वैती? केवळ अद्वैती. आणि भगवत पूज्यपाद रामानुजाचार्य म्हणलं तर विशिष्ट अद्वैती. आणि त्यामुळे ते विशेषण असा प्रयोग करणार. काय करणार नाही? उपहित असा करणार नाही. बघा मग ते म्हणतात त्याप्रमाणे कल्पित सर्पास अधिष्ठान रज्जू उपहित चैतन्यच आहे. कोण नाही? रज्जू नाही. हे झालं इथपर्यंत उत्तर. पण कोणी म्हणजे त्याला म्हणतात इथे आता हे कोणतं बोलणं चालू आहे? अभिप्रेत्य परिहार. कोणतं बोलणं? अभिप्रेत्य परिहार. अभिप्रेत्य परिहार म्हणजे काय? आपणच शंका घ्यायची ना आपणच त्याचं उत्तर द्यायचं, त्याला म्हणतात अभिप्रेत्य परिहार. आता कोणी केवळ रज्जू सर्पास अधिष्ठान न मानता कोण मानेल? रज्जू विशिष्ट चैतन्य मानेल. तर विशेषण कोण? जो रज्जू. कारण विशेषण कोण राहतं? रज्जू. आणि विशेष कोण? चैतन्य. विशिष्ट कोण? रज्जू विशिष्ट चैतन्य. आता बघा विशेषण पंक्ती बघायची ना आपण. आत्ता जो एवढा विचार केला ना तोही अर्थ थोडासा त्या पंक्तीत लावून घ्यायचा. आता कोणी केवळ, कोणी म्हणजे विशिष्ट अद्वैती. कोण? रामानुजाचार्य. सर्पास अधिष्ठान न मानता म्हणजे केवळ रज्जू, म्हणजे तिथं काय शब्द प्रयोग करायचा म्हटलं आपण? रज्जू उपहित चैतन्य. सर्पास अधिष्ठान न मानता कोण मानेल? रज्जू विशिष्ट चैतन्य. मग रज्जू विशिष्ट चैतन्य म्हणलं म्हणजे रज्जू उपहित चैतन्य म्हणलं म्हणजे चैतन्य रज्जूचे काय होईल? रज्जू चैतन्याचे काय होईल? रज्जू उपहित चैतन्य. कर्ण शेषकुली उपहित श्रोत्र. हे म्हणताना कर्ण शेषकुली त्या श्रोत्राची काय झाली? उपाधी झाली. तसं रज्जू उपहित चैतन्य म्हणताना रज्जू चैतन्याचे काय होईल?
उपाधी. उपहित शब्द प्रयोग केला तर काय होईल? उपाधी. पण तिथे रज्जू विशिष्ट चैतन्य असं म्हणलं तर रज्जू चैतन्याचे काय होईल? विशेषण. आणि विशेषण म्हणलं का काळा घोडा, मग काळा रंग आणि घोड्याचं ज्ञान करून कसं दिलं? आपल्या धर्मासहित. तसं मग अधिष्ठान तो कोणाच ठिकाणी? चैतन्याच ठिकाणी आहे. पण रज्जू चैतन्याचे विशेषण मानली तर रज्जू जे धर्म विशेषाच्या ठिकाणी असतात ते कोणावर येतील? मग विशेषणावर येतील. म्हणजे विशिष्टावर जो धर्म आहे अधिष्ठानत्व ते कोणाला म्हणावं लागेल? द्यावं लागेल अधिष्ठानत्व जड रज्जूला द्यावं लागेल. पण जड रज्जू ठिकाणी अधिष्ठानत्व कधी येणं शक्य नाही का? जड जडाला अधिष्ठान होत नाही. म्हणून तिथे विशेषण असा शब्द प्रयोग करता येईल का? करता येणार नाही. हे अभिप्रेत्य परिहाराने शंका घेऊन त्याचं काय देतात? उत्तर देतात. बघा, कोणी केवळ रज्जू सर्पास अधिष्ठान न मानता रज्जू विशिष्ट चैतन्य मानेल. काय मानेल? कोणी म्हणजे कोण मानेल? भगवान रामानुजाचार्य मानतील. कारण ते कोणते अद्वैती? विशिष्ट अद्वैती. म्हणून ते काय म्हणतील? रज्जू उपै चैतन्य सर्पाला अधिष्ठान नसून रज्जू विशिष्ट चैतन्य सर्पाला अधिष्ठान आहे. म्हणजे रज्जू चैतन्याचे काय होईल? त्यावेळेला विशेषण होईल. आणि भगवत पूज्यपाद शंकराचार्य महाराज जे केवळ अद्वैती यांच्या मतात रज्जू चैतन्याचं काय आहे? उपाधी आहे. उपाधी म्हणलं तर बिघडतं का? काहीच नाही. पण विशेषण म्हणलं तर काय बिघडत नाही? सर्वच बिघडतं. कारण विशेषण म्हणलं का सत्यत्व दिलं, मग त्याच्या त्या ठिकाणी अधिष्ठानत्व आलं पाहिजे, पण ते येत नाही. ठीक ना? म्हणजे विशेषण शब्द प्रयोग केला का सत्ख्याती आली, आणि उपहित शब्द प्रयोग केला की अनिर्वचनीय ख्याती आली. आणि उपाधी शब्दाने तो ज्ञानी ठरतो आणि विशेषण शब्दाने तो अज्ञानी ठरतो. बरं, त्याला सत्यत्व दिलं तर मोक्ष कधी होणारच नाही. कारण सत्यत्व देऊन रोधीशी तरी बद्धता न चुके कल्पांतशी असत म्हणून अविरीशी तरी असताची मुक्त. म्हणून तिथे कोणता शब्द प्रयोग करणंच उचित आहे? रज्जू उपहित शब्द प्रयोग करणं उचित आहे. कोणता करणं उचित नाही? रज्जू विशिष्ट शब्द प्रयोग करणं उचित नाही. कारण रज्जू कशी आहे? जड आहे. त्याच्या ठिकाणी सर्पाचा अधिष्ठान तो कधी येणारच नाही. काय येणार नाही? सिद्धांत आहे बाबा, जड जडाला अधिष्ठान होत नाही. म्हणून विशिष्ट असा शब्द प्रयोग करता येणार नाही. कारण विशिष्ट म्हणलं म्हणजे विशेषणाने युक्त, आणि विशेषण आपले धर्म विशिष्टावर घालवल्याशिवाय राहत नाही. बरं अधिष्ठानात येणार नाही. पण विशेषण आपले धर्म विशिष्टावर घालवतं म्हणलं तर विशेषण रज्जू जड का चेतन? जड आहे. मग विशेषण रज्जू जड तर चैतन्य सुद्धा काय ठरेल? जड ठरेल. मग हेही बरोबर नाही. म्हणजे चैतन्य जड ठरणं हे एक बरोबर नाही, आणि चैतन्याच्या ठिकाणी जसं अधिष्ठानत्व आहे तसं जड रज्जू ठिकाणी अधिष्ठानत्व येणं हेही बरोबर नाही. म्हणून रज्जूला काय मानता येणार नाही? चैतन्याचं विशेषण मानता येणार नाही. आणि विशेषण मानता न आल्यामुळे कोणता शब्द प्रयोग करता येणार नाही? रज्जू विशिष्ट असा शब्द प्रयोग करता येणार नाही. मग कोणता केला पाहिजे? रज्जू उपहित हाच शब्द प्रयोग केला पाहिजे. ठीक ना? एवढं सांगायचं. म्हणजे थोडक्यात इथे काय एका वाक्यात बाकी सगळं मधलं नाही लक्षात राहिलं तरी एक लक्षात घ्यायचं का इथे कोणत्या ख्यातीचं खंडन आहे? सत्ख्यातीचं खंडन आहे. आणि कोणत्या ख्यातीचं मंडन आहे? अनिर्वचनीय ख्यातीचं मंडन आहे. चालू कोणती ख्याती आहे? अनिर्वचनीय ख्यातीच चालू आहे. मध्यंतरीच पुन्हा सत्ख्याती का आणली? बाबा कदाचित तुम्ही प्रयोग कराल असा तर तसा करता येणार नाही. हे अभिप्रेत्य परिहाराने शंका घेऊन त्याचं काय दिलंय? उत्तर दिलंय. म्हणजे सरळ काय? रज्जू उपहित शब्द प्रयोग करणंच उचित आहे. रज्जू विशिष्ट शब्द प्रयोग करणं उचित नाही. म्हणजे रज्जूला चैतन्याचं काय देणं उचित ठरेल? उपाधी म्हणणं उचित ठरेल, पण विशेषण तू देणं उचित ठरणार नाही. खरं तर चैतन्याची ती उपाधी एक विशेषण आहे. रज्जू चैतन्याची खरी उपाधी आहे का विशेषण आहे? खरं आत्ताच बोललो ना, दोन्ही नाही. खरं ती चैतन्याची विशेषण नाही, उपाधी. आणि नाहीच तर काय होणार? एकमेव द्वितीय ब्रह्म न य नानास्ति किंचन. पण मग आता बोली भाषेत बोलायचं झालं, प्रक्रियेत तर उपाधी म्हणणं ठीक आहे, कारण त्या अधिष्ठानाची कुठली लाभाने करत नाही. पण विशेषण म्हणणं बरोबर नाही. का? एकतर चैतन्याच्या ठिकाणी जडत्वाचा आरोप येईल, किंवा जड असणाऱ्या रज्जूला अधिष्ठानत्व द्यावं लागेल. जड रज्जूला अधिष्ठानत्व देता येत नाही का? जड जडाला अधिष्ठान होत नाही. आणि चैतन्याच्या ठिकाणी जडत्व येणं उचित का नाही? कारण जडवाद येईल. मग जडवाद सांगायचं नाही, ते चेतनवाद सांगायचं आहे. चिद्रूप चैतन्य आहे, ते चैतन्य काही जड नाही. ठीक ना? असं एवढा त्यातला थोडासा भाव आहे. त्याप्रमाणे कल्पित सर्पाचा अधिष्ठान रज्जू पै चैतन्यच आहे. कोण नाही? आता बोला ना तेवढं. रज्जू नाही. कोणी केवळ रज्जू सर्पास अधिष्ठान न मानता रज्जू विशिष्ट चैतन्य मानेल. असं कोण मानेल? सत्ख्यातीवाले विशिष्ट अद्वैती रामानुजाचार्य मानेल. तर विशेषण कोण? रज्जू. त्यास केव्हाही अधिष्ठानत्व संभवत नाही, आणि म्हणून रज्जू विशिष्ट चैतन्य अधिष्ठान म्हणता येत नाही. कोणाचं? सर्पाचं. कोण म्हटलं पाहिजे? रज्जू उपहित चैतन्यच म्हटलं पाहिजे. केवळ रज्जू, आलं का ते शब्द बघा, केवळ रज्जू उपहित चैतन्यच अधिष्ठान मानले पाहिजे. तसेच म्हणजे आता पुढचा विषय सुरू झाला. पुढच्या परिच्छेदाकरता हे अवतरण आहे एक प्रकारचं.
तसेच सर्पज्ञानाचे अंतकरण उपहित, हा तेच त्यांना सांगतात पुन्हा. तसेच सर्पाचे अधिष्ठान सुद्धा कोण म्हणलं पाहिजे, अंतकरण उपहित साक्षी चैतन्यच अधिष्ठान म्हटले पाहिजे. इथे काय म्हणता येणार नाही, अंतकरण विशिष्ट चैतन्य सर्पज्ञानाचे अधिष्ठान म्हणता येणार नाही. या प्रकारे भ्रमस्थानी सर्पाचे आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान कोण नाही, रज्जू किंवा अंतकरण नाही. का, जड जडाला अधिष्ठान होत नाही. मग कोण आहे, सर्पाचा अधिष्ठान रज्जू उपहित चैतन्य, सर्पज्ञानाचा अधिष्ठान अंतकरण वृत्ती उपहित चैतन्य. म्हणून रज्जू आणि अंतकरण या उपाधी भेदामुळे भिन्न सांगितले. कोण, सर्प आणि सर्पज्ञानाचे. हे बघा, सर्प आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान इथून तिथून सगळ्या जगाचं अधिष्ठान कोण आहे, ब्रह्मचैतन्य. मग रज्जू उपहित चैतन्य आणि अंतकरण उपहित चैतन्य. चैतन्य काय चार चार आहे का, चैतन्य एकच आहे. मग तुम्ही काय म्हणतात, रज्जू उपहित चैतन्य कोणाला अधिष्ठान, सर्पाला अधिष्ठान, आणि अंतकरण उपहित चैतन्य सर्प ज्ञानाला अधिष्ठान. हे असं का म्हटलं, उपाधी भेदाने आहे ना. बाहेर रज्जूला कोण, बाहेरच्या चैतन्याला उपाधी कोण लागली, रज्जू. इकडे कोण ज्ञानाला उपाधी कोण लागली, अंतकरण. म्हणून आम्ही म्हटलो रज्जू उपहित चैतन्य सर्पाला अधिष्ठान आहे, अंतकरण उपहित चैतन्य सर्प ज्ञानाला अधिष्ठान आहे. उपाधी भेदाने बोलणं आहे. पण औपाधी भेद वास्तव अभेदाच्या लाभाने करत नाही, तेच वाक्य बोलतात. बघा, सर्पज्ञानाचे अधिष्ठान अंतकरण उपहित साक्षी चैतन्य अधिष्ठान आहे. या प्रकारे भ्रमस्थानी सर्पाचे आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान रज्जू आणि अंतकरण या उपाधी भेदामुळे भिन्न सांगितले. आता काय म्हणतात, आता जसे रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानाने सर्प व त्याचे ज्ञान उत्पन्न होते. रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानाने कोण उत्पन्न झालं, बोला, सर्प आणि सर्पज्ञान उत्पन्न झालं. कारण रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे. इदम किंचित अस्ति, हे काहीतरी आहे ना. आणि इदम किम अहम न जानामी, म्हणजे रज्जूचं सामान्य स्वरूपाचं ज्ञान झालं. विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे, कारण मंद अंधकार आहे. आणि त्यावेळेला रज्जूवर काय भासला, सर्प. सर्पही भासला आणि सर्पाचं ज्ञानही झालं. मग सर्प ज्ञानाच्या प्रतीतेला कारण कोण, रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान. आणि निवृत्तीला कारण कोण, रज्जूचं विशेष स्वरूपाचं ज्ञान. कारण तुमचा सिद्धांत आहे काय, जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होतं. मग कोणाच्या अज्ञानाने कोण भासलं, रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानाने सर्प ज्ञान भासलं. म्हणून ते काय निवृत्त होणार, रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने सर्प ज्ञान निवृत्त होणार. दुसरा उपाय चालणार नाही का, बोला ना, दुसरा उपाय चालणार नाही का, नाही चालणार. का, अहो त्याला दुसरा उपायच नाही. नाथबाबा म्हणतात, नेहमी आपण ओवी म्हणत असतो, रज्जूवरी भासाला सर्प थोर, केला वाद्याचा गजर अथवा मंत्राचा उच्चार, सर्प अनुमात्र ढळेना. बाबा म्हणत असतात, रज्जूवरी भासाला सर्प थोर, काळा भुजंग भासला भला मोठा, भासाला सर्प थोर, केला वाद्याचा गजर, आता मोठे ढोल ताशे घेतले, हा आहे ना, असा ढोलाचा आवाज केला. नाही तर मंत्राचा उच्चार, ओम ऐम ग्रीम क्लीम फट स्वाहा, काय होणार आहे, काहीच होणार नाही. मोठा वाद्याचा गजर केला, मंत्राचा उच्चार केला, सर्प अनुमात्र ढळेना, थोडा सुद्धा तो बाजूला जाणार नाही, उलट तो चांगला प्रतीतीला येईल. पण त्याच वेळेला एम रज्जू, असं रज्जूचं ज्ञान करून घेतलं, सर्प राहील का सर्प ज्ञान राहील, दोन्ही राहणार नाही. का, जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानाने सर्प ज्ञान प्रतीतेला आलं, रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने सर्प ज्ञान काय होतं, निवृत्त होतं, असा सिद्धांत सांगतात. आता जसे रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानाने सर्प व त्याचे ज्ञान उत्पन्न होते, तसेच रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने सर्प व त्याचे ज्ञान काय होते, निवृत्त होते. असं कोण बोलतात, श्रीगुरु. असं श्रीगुरु बोलल्याच्या नंतर शिष्य म्हणतो, छे आपल्याला असं नाही बोलता येणार. गुरुदेवाने विचारलं, बाबा का नाही बोलता येणार. तो म्हटला, तुमचा एक सिद्धांत आता सांगितला तुम्ही, काय, जे ज्याच्या अज्ञानाने भासते ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होते, हो की नाही. गुरुदेव म्हटले, हो. मग बरोबर आहे म्हटले, रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानाने कोण भासलं, सर्पज्ञान, आणि रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने काय निवृत्त होतं, सर्पज्ञान. मग आमचं काय चुकलं. हो म्हटले, गुरुदेव तुमचा हा एक सिद्धांत आहे, तसा आणखी एक सिद्धांत आहे, तुम्ही विसरला असेल पण मी नाही. कोण बोलतो, हा शिष्य. म्हणजे काय आमचा सिद्धांत आहे, तुमचा आणखी एक सिद्धांत आहे, अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते. काल आपण बोललो होतो, हा एक सिद्धांत ध्यानात ठेवायचा. काय, कोणत्या ज्ञानाने, अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते. कल्पित कोण, सर्प, अधिष्ठान कोण, रज्जू. आता खरं बोला, अधिष्ठान कोण, रज्जू. रज्जू पहित चैतन्य. कारण आपलं ठरलं ना आत्ताच वर, काय कोणाला अधिष्ठान होत नाही, जडाला अधिष्ठान होत नाही. मग सर्पाचं अधिष्ठान कोण नाही, रज्जू नाही, कोण आहे, रज्जू पहित चैतन्य आहे. सर्प ज्ञानाचं अधिष्ठान कोण नाही, अंतकरण आहे, कोण आहे, अंतकरण वृत्ती उपहित चैतन्य आहे. मग आता सर्प जर निवृत्त व्हायचं म्हणलं तर कोणाचं ज्ञान झालं पाहिजे,
रज्जुपैत चैतन्याचं, न की रज्जूचं, आहे ना. आणि सर्प ज्ञान निवृत्त होण्याकरता कोणाचं ज्ञान उपयोगाचं नाही, अंतकरणाचं नाही. कोणाचं पाहिजे? अंतकरूप चैतन्याचं. का? अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती. हा तुमचा काय सिद्धांत आहे. बरं, मोठ्या आग्रहाने तुम्ही प्रतिपादन केली ही गोष्ट, मोठ्या आग्रहाने प्रतिपादन केले. कोणाच्या ज्ञानाने कोणाची निवृत्ती होती? अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती. मग आज सर्पाचा अधिष्ठान आम्ही म्हणत होतो कोणाची प्रतीती आहे? रज्जू. तुम्ही म्हणता नाही नाही, कोण? रज्जुपैत चैतन्य. सर्पज्ञानाचं अधिष्ठान प्रतीती आहे कोण? अंतकरण. तुम्ही म्हणता नाही, कोण? अंतकरण उपैत चैतन्य. मग रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने सर्पज्ञान निवृत्त होतं म्हटलं तर एक सिद्धांत तुमचा राहील हो. कोणता? जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं, हा सिद्धांत अबाधित राहील. पण सुद्धा दुसरा सिद्धांत बाधित होईल ना. कोणता? अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते. मग रज्जू ज्ञानाखाली कोणाचं ज्ञान नाही? रज्जुपैत चैतन्याचं ज्ञान नाही. आणि ते कोणाचं अधिष्ठान आहे? सर्पाचं अधिष्ठान आहे. मग अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती म्हटल्याच्या नंतर सर्पाची निवृत्ती रज्जूच्या ज्ञानाने व्हावी का रज्जुपैत चैतन्याच्या ज्ञानाने व्हावी? रज्जुपैत चैतन्याच्या ज्ञानाने निवृत्ती व्हावी. आणि तुम्ही कोणाच्या म्हणायला लागला आता? रज्जूच्या. आणि ते तर काय नाही, अधिष्ठान नाही. कोणाचं? सर्पाचं. मग रज्जूच्याच ज्ञानाने सर्प ज्ञान निवृत्त होईलच कसं? अशी काय आहे शंका. लक्षात आली? शंका वास्तव बघा. तो म्हणतो गुरुदेव, तरंग 4 परिच्छेद 18 क्रमांकाचा कल्पिताची निवृत्ती कशी होते याविषयी शंका व समाधान. अहो ओ गुरुदेव, आहात का जागेवर तुम्ही? असं कोण बोलतो? हा शिष्य. अहो, आत्ताच झालेल्या वाटाघाटीवरून, वाटाघाट म्हणजे वाटाघाट शब्दाचा अर्थ विचार विनिमय, उहापोह, चर्चा, साधक बाधक विचार आत्ताच केला. सर्पाला अधिष्ठान आम्हाला वाटत होतं कोण? बोला असं ठप्प होऊ नका. रज्जू. आणि तुम्ही म्हणता नाही, रज्जुपैत चैतन्य. सर्पज्ञानाला अधिष्ठान आम्हाला वाटायचं कोण? अंतकरण. तुम्ही म्हणता नाही, अंतकरण उपैत चैतन्य. आम्ही म्हणतो प्रतीती आहे. तुम्ही म्हणता अरे प्रतीती जरी असली तरी जसं दिसतं तसं नसतं, म्हणून तुम्ही फसला आहात. मग काढा आम्हाला बाहेर. मग तुम्ही सांगितलं बाबा जड जडाला अधिष्ठान होत नाही, एक कल्पित दुसऱ्या कल्पिताला अधिष्ठान होत नाही. विचार दृष्टीने सर्प जसा मिथ्या आहे तसा रज्जूही मिथ्या आहे. मग एक मिथ्या दुसऱ्या मिथ्याला अधिष्ठान होणार नाही. म्हणून अधिष्ठान कोण आहे? रज्जुपैत चैतन्य. कोणाला? सर्पाला. अधिष्ठान कोण आहे सर्पज्ञानाला? अंतकरण उपैत चैतन्य. आणि कोणाच्या ज्ञानाने निवृत्ती होते? अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते. असा तुमचा काय आहे सिद्धांत आहे. आणि तुम्ही आत्ताच म्हणला कोणाच्या ज्ञानाने सर्पज्ञान निवृत्त होतं? कोणाच्या अज्ञानाने प्रती दिले तर रज्जूच्या अज्ञानाने. आणि कोणाच्या ज्ञानाने निवृत्त होतं? रज्जूच्या विशेष ज्ञानाने. पण हे म्हणताना कोणता सिद्धांत बाधित होईल तुमचा? अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती हा सिद्धांत बाधित होईल. कोणाच्या ज्ञानाने सर्पज्ञान निवृत्त होतं म्हटल्याच्या नंतर रज्जूच्याच विशेष ज्ञाना स्वरूपाच्या ज्ञानाने सर्पज्ञान निवृत्त होतं असं म्हटला तर अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती हा सिद्धांत तुमचा बाधित होतो का? तर सर्पाचा अधिष्ठान कोण नाही? रज्जू नाही. कोण आहे? रज्जुपैत चैतन्य. असं आग्रहाने तुम्ही प्रतिपादन केलं. हा तर विचार विनिमय आपला कालपासून आतापर्यंत झाला. आणि मग असं कसं तुम्ही बोलता? तुम्ही जागेवर आहात ना? असं कोण बोलतो? शिष्य. कोणाला? श्रीगुरूला. किती जागेवर आहे तो, म्हणजे किती दक्ष आहे तो, म्हणजे त्याला वाटतं की कुठलाही सिद्धांत बाधित हो नाही. काय बोलतो बघा. शिष्य म्हणतो अहो, आताच झालेल्या वाटाघाटीवरून, म्हणजे उहापोह, चर्चा, विचार विनिमय आहे ना, त्याला वाटाघाट म्हणायचं. या वाटाघाटीवरून रज्जूच्या विशेष ज्ञानाने मिथ्या सर्प आणि त्याचे ज्ञान निवृत्त होते असे म्हणता येणार नाही. म्हणजे का? कारण आहे अधिष्ठानाच्या ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते असा वेदांताचा काय आहे सिद्धांत आहे. वेदांताचा सिद्धांत आहे. जसा वेदांताचा एक सिद्धांत आहे जे ज्याच्या अज्ञानाने भासते ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं, तसाच वेदांताचा सिद्धांत आहे अध्यस्त पदार्थाची निवृत्ती कशाने होते? अधिष्ठान ज्ञानानेच होते. अधिष्ठान ज्ञानानेच अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होते. ठळक अक्षरात दिले, अधिष्ठानाच्या ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते. सर्पज्ञान कल्पित का वास्तव? कल्पित आहे. मग त्यांची निवृत्ती कशाने होईल? अधिष्ठानाने. त्यांचं अधिष्ठान कोण नाही? रज्जू नाही, आहे ना. अंतकरण नाही, रज्जू नाही. कोण आहे? तत्त उपैत चैतन्य. रज्जू उपैत अंतकरण उपैत चैतन्य. कोणाचं? सर्पज्ञानाचं अधिष्ठान. मग त्यांचं ज्ञान, त्यांच्या ज्ञानात निवृत्ती होती असं म्हणा. याला काय म्हणतात? उष्ट्र लकुटिकाने आहे. आपलंच घ्यायचं आणि आपल्याच डोक्यावर मारायचं. त्याला आपण मागं बोललो ना, वाळवंटामध्ये राजस्थान प्रदेशामध्ये आजही वालुकामय प्रदेश अधिक असल्यामुळे तिथे साधारणतः सर्व दळणवळणाचे व्यवहार कशावर करतात? उंटावर करतात. आणि ते काय उंट म्हणजे ते सजीव प्राणी, मोटर असते, ते गाडीसारखं नाही ना, मारले की पळवत राहा. ते काय बिचारे पेटत नाही तोपर्यंत पळत राहते, त्याचं नाविलाज असतो. पण हे तसं नाही ना, उंट थकला भागला शिनला का तो बसतो. बसल्याच्या नंतर यांना तर प्रवास गाठायचा असतो. मग त्यातलंच काष्ट घेतात, त्याच्याला 2 फटके देतात आणि त्याच्यावर ठेवतात, चला पुढे. तसा प्रकारचं यांनी केला. उष्ट लकोटिका नाही, आपलाच सिद्धांत घेतला आणि आपल्याच माती मारायला लागला. तो म्हणता हो, जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञान निवृत्त होतं हा सिद्धांत अबाधित राहील. कोणाच्या अज्ञानाने कोण प्रतीतेला आलं? रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानाने सर्पज्ञान प्रतीतेला आलं.
रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने निवृत्त झालं. हे तुमचं इथपर्यंत बरं झालं. पण हे तुमचं म्हणणं कुठपर्यंत शोभत होतं? तुम्ही रज्जूचा सर्पाचा अधिष्ठान रज्जूच सिद्ध केलं असतं तेव्हा. आता तर तुम्ही रज्जूपैत चैतन्य सिद्ध केलं आणि तुमचा दुसरा सिद्धांत गेला ना. आता कोणता? अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते. आणि अधिष्ठान कोण आहे? रज्जूपैत चैतन्य आहे. कोण नाही? रज्जू नाही. मग कोणाच्या ज्ञानाने निवृत्त म्हणायला पाहिजे तुम्ही? रज्जूपैत चैतन्याच्या ज्ञानाने निवृत्त झालं म्हटलं पाहिजे. कोण? सर्प ज्ञान. कोणाच्या ज्ञानाने म्हणता कामा नाही? रज्जूच्या ज्ञानाने म्हणता कामा नाही. म्हटला तर ते अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती हा सिद्धांत तुमचा बाधित होतो. त्याला याला म्हणायचं उभयतापाश रज्जू. काय म्हणायचं? उभयतापाश रज्जू. आपण एकदा मागं बोललो होतो. म्हणजे इंद्रायणीत उतरला, सीत हातात आला आणि शंका घेतली कुठून आला. वर गेला तर बाई भांडे घासत होती. अरे एवढ्या पाण्यात भांडे घासते, मूर्ख कुठली, मारायला धावला. ती म्हणली अहो मी कालच बाजूला बसलो बरं. तो म्हटला आता अवघड झालं. आणि तो प्रायश्चित्त घेण्याकरता कुठे निघाला? काशीला. एका ब्राह्मणाच्या घरी थांबला, रात्रभर व्यवहार केला. सकाळी सकाळी निघणार, संध्यावंदन करून ती बाई म्हणले गेली काका. म्हणले काय? एक प्रश्नाचं उत्तर द्या ना. म्हटले सांग ना बाई. म्हणले माझ्या मुलाची सुंत करू का मुंज करू? काका चक्रावून गेले. म्हटले म्हणजे काही नाही. हे इंटरकास्ट आंतरजातीय विवाह आहे. ते आहेत हिंदू, मी आहे इस्लाम. इस्लामात करतात सुंता, हिंदूत करतात मुंज. आणि दोघाचा संकर आहे. संस्कारित नाही, हा संकरित आहे. संकर होणार काही हो. मग आता याची मी सुंत करू का मुंज करू? ते म्हणले आता तुझं जाऊ दे, मी जाळून घेऊ, कोपरून घेऊ. तसा प्रकार हा झाला ना. कारण तुम्ही जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं म्हटलं तर रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने सर्पज्ञान निवृत्त होतं म्हटलं तरी चालेल. पण आताच तुम्ही मोठ्या आग्रहाने अधिष्ठान रज्जू नसून रज्जूपैत चैतन्य आहे सर्पाचं, अधिष्ठान अंतकरण नसून अंतकरणोपैत चैतन्य आहे सर्पज्ञानाचं, असं तुम्ही प्रतिपादन केलं की नाही. आणि वेदांतात सिद्धांत काय? अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते. आता उभयतापाशी रज्जू म्हणजे कसं बघा, रज्जूपैत चैतन्याच्या ज्ञानाने सर्पज्ञान निवृत्त होतं असं म्हणलं तर अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती हा सिद्धांत अबाधित राहतो. पण मग जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतो हा सिद्धांत खंडित होतो. बरं, मग जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतो हा सिद्धांत अबाधित ठेवण्याकरता रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने सर्पज्ञान निवृत्त होतं म्हणलं तर चालेल. पण मग अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते हा सिद्धांत बाधित होतो. याला म्हणतात उभयतापाश रज्जू. ते बोराट्याचे काटे आपण मागे बोललो. तो पुढे चालला का मागे म्हणतो चाललाच कुठे, ये इकडे. आणि आला का आलाच कुठे, हो पुढे, आहे ना. असे ते दोन्ही दिशेने असतात. तसा प्रकार झाला तुमचा. म्हणजे कुठला तरी एक सिद्धांत तुमचा काय होणार? बाधित होणारच. एक तर अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती हा तरी सिद्धांत बाधित होईल, किंवा जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतो हा तरी सिद्धांत बाधित होईल. बोला काय करता? म्हणजे असं त्याने उभयतापासून त्याला वाटतं आता गुरुदेव काहीच करू शकत नाही. पण त्याला हे कुठं माहिती गुरु ते गुरु आहेत. पण तुर्त एवढा प्रश्न पाहू, उत्तर आपण उद्या घेऊ. काय म्हणतो बघा. शिष्य म्हणतो अहो आत्ताच झालेल्या वाटेघाटीवरून रज्जूच्या विशेष ज्ञानाने मिथ्या सर्प आणि त्याचे ज्ञान निवृत्त होते असे म्हणता येणार नाही. कारण अधिष्ठानाच्या ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते असा तुमचा काय आहे? वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. सिद्धांत म्हणजे काय? त्याच्यात फेरबदल करता येतो त्याला सिद्धांत म्हणतात काय? का ज्याच्यामध्ये फेरबदल होत नाही त्याला सिद्धांत म्हणतात? ज्याच्यामध्ये फेरबदल होत नाही, अकाट्य असतो, त्रिकाल अबाधित असतो, काय वादी प्रतिवादी निर्णितो अंत अवसान मेषाम ते सिद्धांत. हा पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष या दोघांनी श्रुतियुक्ती अनुभूतीच्या कसोटीवर घासून काढलेला अंतिम निर्णय ज्याच्यामध्ये सोपर उत्थान रहित स्थिती आहे त्याला काय म्हणतात? सिद्धांत. जसं वेद अनंत बोलेला अर्थ तुकाची साधिला विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे हा काय सांगितलं तुकोबरांनी? सिद्धांत. तसा वेदांताचा हा काय सिद्धांत आहे? काय? अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते असा सिद्धांत आहे. मग अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते असा वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. आणि कल्पित सर्पास कोण अधिष्ठान नाही? रज्जू नाही. कोण आहे? रज्जूपैत चैतन्य आहे. आणि त्याच्या म्हणजे त्या रज्जूपैत चैतन्याच्या ज्ञानास साक्षी चैतन्य अधिष्ठान. काय 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 पुन्हा एकदा. आणि कल्पित सर्पास रज्जूपैत चैतन्य आणि त्याच्या ज्ञानास, हा बरोबर आहे. म्हणजे बाहेर सर्प बाहेर आहे ना, म्हणून त्या सर्पाचं अधिष्ठान रज्जूपैत चैतन्य आणि त्या सर्पाच्या ज्ञानास सर्पज्ञानास साक्षी चैतन्य म्हणजे अंतकवृत्तीपैत साक्षी चैतन्य काय आहे? अधिष्ठान असल्याचे कशी सांगितले तुम्ही? मोठ्या आग्रहाने सांगितले. कारण आम्ही म्हटलो तर सर्पाला अधिष्ठान कोण दिसतं? रज्जू. तुम्ही म्हणले नाही रज्जूपैत चैतन्य. आम्ही म्हटलो का? तुम्ही काय उत्तर दिलं? जळजळाला अधिष्ठान होत नाही. इकडे मग आम्ही म्हटलं सर्पज्ञाला अधिष्ठान कोण वाटतं? अंतकर. तुम्ही म्हणता शक्य नाही. कोण? अंतकरूपैत चैतन्य. का? तर तुम्ही जळजळाला अधिष्ठान होत नाही असं कसं प्रतिपादन केलं? मोठ्या आग्रहाने तुम्ही प्रतिपादन केलं. मग आग्रहाने प्रतिपादन केले असता
आता लागलीच म्हणजे लगेच एका बोटाचा थोका दुसऱ्या बोटावर फिरवायचा असं कुठं असतं का? हे फिरवा फिरवी करणं बरोबर नाही. मग असे असतात लागलीच अधिष्ठान चैतन्य ज्ञाना वाचून केवळ रज्जूच्याच विशेष ज्ञानाने सर्प आणि त्याच्या ज्ञानाची निवृत्ती होते असे कसे म्हणता येईल? म्हणता येईल का तुम्हाला? असं म्हणण्याने कोणता सिद्धांत बाधित होईल तुमचा? अधिष्ठान ज्ञानाने. वा, अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते हा सिद्धांत बाधित होईल. बरं, हा सिद्धांत बाधित होऊ नये असं वाटत असेल तर तुम्हाला काय म्हणावं लागेल? रज्जूपै चैतन्याच्या ज्ञानाने. पण रज्जूपै चैतन्याच्या ज्ञानाने सर्प ज्ञान निवृत्त होतं तर अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते हा सिद्धांत बाधित होत नाही. पण दुसरा बाधित होतो, जे ज्याच्या अज्ञानात भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतो, तो सिद्धांत बाधित होतो. याला म्हणतात उभयाचा पाश रज्जू एक. तर तो सिद्धांत तरी बाधित होतो, नाही तर हा सिद्धांत तरी बाधित होतो. आणि तोही बाधित होऊ द्यायचा नाही, हाही बाधित होऊ द्यायचा नाही असं तुम्हाला वाटत असेल. हो, मग काय करा? मी सांगतो ते करा. मग काय करा? मग रज्जूचा सर्पाला अधिष्ठान रज्जूच म्हणा, कोण म्हणू नका, रज्जूपै चैतन्य म्हणू नका, असा त्याच्या मनातला डावपेच आहे, असा एक प्रकारचा भाव आहे. पण वस्तुस्थिती गुरुदेव काहीतरी सांगायचं म्हणून सांगतात, वस्तुस्थिती सांगतात, वस्तुस्थिती सांगतात. मग आता इथं गुरुदेवाला काय म्हणणं आहे? जे ज्याच्या अज्ञानात भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं हाही सिद्धांत अबाधितच आहे. आणि अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते हेही म्हणणं आमचं अबाधितच आहे. पण म्हणले दोन्ही अबाधित राहणार नाही, राहतात. म्हणजे कसे राहतात? गुरुदेव ते पटवून देतात. पण तूर्त गुरुदेव आता शिष्य काय बोलतो हे दोन पंक्ती एवढ्या ह्या पाहूया. मग असे असता लागलीच अधिष्ठान चैतन्य ज्ञाना वाचून केवळ रज्जूच्याच विशेष ज्ञानाने सर्प आणि त्याच्या ज्ञानाची निवृत्ती होते असे कसे म्हणता येईल? असे म्हणण्याने अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते या सिद्धांतास बाध येणार नाही का? हाही बोलणं आक्षेपार्थ आहे. बाध येणार नाही का? त्याच्या मनात काय गुरुदेव म्हणतील बाध येणार आहे ना, पण गुरुदेव म्हणतात बाध येणार नाही. तो म्हटला काय येणार नाही? त्याचं सरळ उत्तर असं आहे, बाकी विस्तार आपण सगळा उद्याच्याला वाचून घेऊ. त्याचं सरळ उत्तर कसं आहे? ही कोण आहे बोला? रज्जू आहे. ही रज्जू आहे आणि हे रज्जूपैद चैतन्य. तर रज्जूच्याच विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने सर्प ज्ञान निवृत्त होतं असं म्हटल्याच्या नंतर हा सिद्धांत अबाधित आहे. जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. पण या सिद्धांतामध्ये या बोलण्यामध्ये कोणत्या सिद्धांताला बाध येऊ लागला? अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती या सिद्धांताला बाध येऊ लागला. पण गुरुदेव म्हणतात येत नाही. हे म्हटल्याच्या नंतर येत नाही. म्हणजे काय येत नाही? अरे बाबा, ज्या काळात रज्जूचं ज्ञान असतं त्या काळात रज्जूपै चैतन्याचं ज्ञान असतंच असतं. आणि ते चैतन्य सर्पाचं काय आहे? अधिष्ठान आहे. तो म्हटलं असं कसं असतं? म्हणजे असं कसं असतं? नाही असतं. म्हणजे पण सिद्ध करा ना. तर तो गुरुदेव त्याला सोपं म्हणतात. घट कशाचा? मातीचा घट. घट कशाचा? मातीचा घट. मग घटाला हात लावताना मातीचं ज्ञान नाही का? बोला ना. बरं, म्हणताना सुद्धा मनुष्य म्हणतो चांदीचा घट म्हणतो का मातीचा घट म्हणतो? मातीचं घट आहे ना. मग घटाचं ज्ञान कळे त्याला कोणाचं ज्ञान आहे? मातीचं ज्ञान आहे. कोणाचा अलंकार? सोन्याचा अलंकार. मग सोन्याचा अलंकार म्हणताना त्याला अलंकाराच्या ज्ञानाच्या वेळेला सोन्याचं ज्ञान नाही का? बरं, अलंकाराच्या ज्ञानाच्या वेळेला सोन्याचं ज्ञान नसतं तर सोन्याचा अलंकार म्हणला असता का? म्हटलंच नसतं. ज्या अर्थी सोन्याचा अलंकार म्हणतो त्या अर्थी अलंकाराच्या ज्ञानाच्या वेळेला कोणाचं ज्ञान आहे? सोन्याचं ज्ञान आहे. तसं रज्जूच्या ज्ञानवेळाच्या वेळेला कोणाचं ज्ञान आहे? चैतन्याचं ज्ञान आहे. रज्जूचे ज्ञानकाली चैतन्याचं ज्ञान आहेच आहे. आणि ते चैतन्य कोणाचं अधिष्ठान आहे? सर्पाचं अधिष्ठान आहे. म्हणून रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने सर्प ज्ञान निवृत्त होतं म्हटलं तर चालेल, कारण रज्जू ज्ञानकाली रज्जूपै चैतन्याचं ज्ञान आहेच आणि तेच अधिष्ठान आहे. म्हणून अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते हा सिद्धांत बाधित होत नाही. आणि याचा थोडासा विचार मागे अनिर्वचनिक ख्याती आपल्याला सुरुवातीला सांगितले ना, त्यावेळेला सुद्धा थोडासा याचा विचार दिलेला आहे. तर त्या विचारासहित हा पुढचा विचार आपण उद्याच्याला पाहूया. उद्या ठीक 10 वाजता. उद्या तर काही अडचण नाही. आता उद्या आपण 10 वाजता हा विचार पाहू. सगळ्याला थोडीशी कल्पना द्या. जेवढे येणार आहेत त्यांना कल्पना द्या तशी पाठा. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका